त्यातला हा एक उत्तम नमुना तुमच्या उदाहरण तुमच्या समोर ठेवतो। मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक 226 त्या 226 मध्ये आमच्या म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत सौ तेजल दीपक पवार या महिला उमेदवाराने अर्ज भरला। तिचा अर्ज मागे घ्यावा म्हणून दुर्दैव या महाराष्ट्राचे की महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची सगळा कुटुंब परिवार त्यांच्या मागे हात धुवून लागलाय। इतक्या धमक्या इतका दबाव की एबी फॉर्म भरल्यानंतर हे त्यांचे पती आहेत दीपक पवार यांनी घर सोडले, ते आजपर्यंत घरी जाऊ शकले नाहीत। महिला यांच्या पत्नी तेजल पवार या मुलांना घेऊन बाहेर आहेत का तर तुमचा फॉर्म मागे घ्या आणि माझ्या भावाला बिनविरोध निवडून आणा। तिथे घरावर सुद्धा काही माणसं त्यांची जाऊन त्यांना धमकावत आहेत आणि म्हणून मी या माध्यमातून मुंबई शहराचे आयुक्त देवेंद्र भारती यांना पहिली विनंती करतोय की या दीपक पवार आणि सौ तेजल पवार या कुटुंबियांना पहिलं संरक्षण द्या आणि यांचं काही झालं तर त्याला या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जबाबदार असतील एवढं आपण लक्षात ठेवा। त्यांना आलेल्या धमक्या त्यांना आलेला दबाव प्रलोभन याबाबत ते स्वतःच सांगतील। नाही पहिलं हे महत्वाचं आहे। मग कसलं बिनविरोध करतात रे लवड लाग ही काय लोकतंत्र आहे का? बोला बोला। माझं नाव माझं नाव दीपक किशन पवार। मी राहायला कुलाबा विधानसभेत प्रभाग क्रमांक 225 ला मी राहतो। माझ्या मिसेस तेजल दीपक पवार हिने प्रभाग क्रमांक 226 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला होता। आज आम्हाला स्क्रुटिनीमध्ये आमचा फॉर्म पास झाला आणि आम्ही 3 उमेदवार जाहीर झालो। त्याच्यामध्ये एक मकरंद नार्वेकर आहे, दुसरा माझी पत्नी आहे तेजल दीपक पवार आणि तिसरा अशोक पाटील होता। काही कारणानिमित्त अशोक पाटील यांनी माघार घेतली तर राहिला फक्त माझे मिसेस। त्या क्षणापासून जे आजपर्यंत मी हे कपडे घातले मी घराच्या बाहेरच आहे। माझी मिसेस, माझा एक 7 वर्षाचा मुलगा आहे, 1.5 वर्षाची मुलगी आहे, ती एका ठिकाणी आहे आणि मी एका ठिकाणी आहे। 3 दिवस झाले माझा फोन स्विच ऑफ आहे, आमचं बोलणं नाही, ती कशी आहे काय आहे। म्हणजे असा झाला की मी फॉर्मच कशाला भरला। मला इतका दबाव माझ्या आयुष्यात कधी आला नाही। मला म्हणजे औषध घेतलं आहे मी ब्लड प्रेशरचे, मी काय करू काय नाही, मी आंघोळ पण नाही केली। मी या क्षणी मी संपर्क साधला संतोष शिंदे साहेबांना की मला मदत करा। मी फॉर्म नाही, मी मुंबईत सोडून बाहेर जातो। मला हे निवडणुकीमध्ये पण इच्छा राहिली नाही, इतका दबाव माझ्यावरती टाकण्यात आला आहे। असा मला स्क्रुटिनीपासून उचलण्या, मला तिथे आमिष दिलं, हे दिलं की तुम्हाला पाहिजे ते आम्ही मदत करू, तुम्ही फॉर्म माघार घ्या। त्यांचे जे लोक आहेत त्यांचा मला फोन यायचे सुरू झाले, तू कशाला भरलाय फॉर्म, तुला कोणी बोलला फॉर्म भरायला, तुझा स्टेटस काय फॉर्म भरण्याचा, तू आमच्या विरोधात कसा उभा राहणार। आम्ही फॉर्म फक्त आणि फक्त 226च्या लोकांसाठी भरलं की घराणेशाही संपली पाहिजे आणि मराठी माणूस जागा राहिला पाहिजे। मला भरपूर करोडोंची ऑफर झाली पण मी 1 रुपयासाठी पण विकला नाही। माझ्या त्या कुलाब्याच्या जनतेलाही मी सांगतो की हा दीपक पवार आणि तेजल दीपक पवार हे पैशासाठी विकले नाही, त्यांच्या सेवेसाठी आम्ही उभे आहोत। तुम्हाला अगर आम्हाला मतदान करायचं असेल तर आम्ही नक्की तुमच्या कामासाठी उभे राहू, सेवेसाठी उभे राहू। ते त्यांच्या प्रचारासाठी हे लोकशाही आहे, आम्ही मानतो। ते मानत नसतील त्यांना अधिकार आहे अखिलेश यादवांना यायचा, ते येतील प्रचार करतील, काय विषय आहे त्याच्यामध्ये। पण उत्तर भारतीय हे जे आहे ना ही कीड बंद करत तुम्ही सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही पण प्रश्न विचारून आणखी राग लावायचे प्रयत्न त्यांना तेच पाहिजे आहे। मुंबईसाठी काही करायचं नाही, मुंबईतल्या मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं आहे, मराठी पण घालवायचं आहे आणि मग सारखं हिंदू मुस्लिम हे ते मराठी अमराठी अरे हे सगळे राहिले आपल्यासोबत कायम राहिलेत। उत्तर भारतीय शिवसेनेसोबत अगदी वंदनीय शिवसेना प्रमुख असतानापासून आहेत। आठवतं का आमदार केलेले उत्तर भारतीयांना शिवसेनेनं
ते जोगेश्वरीतले आमदार आमच्या शिवसेनेवर गेले होते, त्यांना लक्षात ठेवा. म्हणून असं काही त्यांच्या दुश्मनी आहे अशातला भाग कधी नव्हता. आणि म्हणून एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे, असो प्रांत न धर्मही कुठला, जो सो या संस्कृतीचा नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला, तयासी नाते आमचे जुडे, मराठी पाऊल पडते पुढे. ते मराठी पाऊल पुढे पडतंय आणि त्याचा आता बरं झालं हा प्रश्न विचारला. आता तुमच्या एक क्षणापूर्वी तुमच्यासमोर मी दीपक पवार यांना उभं केलं. कशा पद्धतीनं हे बिनविरोध येत आहेत त्याचा हा उत्तम नमुना आपल्यासमोर सादर केलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माननीय मुंबईच्या पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना विनंती करतो, या कुटुंबाला धोका आहे. त्यांनी सांगितलं ना मला करोडची, तुझा स्टेटस काय म्हणजे काय, तुझी लायकी काय, असं त्याचा अर्थ आहे. एका उमेदवाराला विचारलं जातं त्यांच्या कुटुंबियांकडून तुमची लायकी काय, म्हणजे लायकी कशा पैशावर ठरते का. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.